महाराष्ट्र जय शिवराय। आपल्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना, सर्व नागरिकांना आजपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या त्याचप्रमाणे घटस्थापनेच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत। आपण उभे आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगावच्या 2010 साली खरेदी केलेल्या 98/3 या वारुळवाडीच्या बाजार समितीच्या मालकीच्या 13 एकर जागेमध्ये उभे आहोत। आता सन्माननीय सचिन शेठ वाळुंज यांनी सांगितलं, तुम्हाला आणलं याच्याकरता की काल परवा तुमचीच एक तुम्ही प्रसिद्ध केलेली एक बाईट आम्ही पाहिली। आमचे सन्माननीय संचालक मित्र आणि उपसचिव होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाजार सुरू होते। त्याच्याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन आहे। त्या अभिनंदन याकरता आहे का उशिरा का होईना सन्माननीय सभापतींना हे शहाणपण सुचलं की शेतकऱ्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात। हे शहाणपण जर 2010 नंतर 4-5 वर्ष सुचलं असतं तर आतापर्यंत शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची जी कुचंबना झाली, अडचण झाली किंवा ज्या अडचणी झाल्या त्याचं निराकरण झालं असतं। त्याच्यामुळं माननीय सभापतींचं अभिनंदन याच करताय। उशिरा सुचलेलं शहाणपण आहे तरी सुद्धा त्याच्यात बघा, म्हणजे एखादा माणूस किती चुकीच्या पद्धतीने जातो किंवा एखादा निर्णय घेताना। या जागेवरती हा अहवाल आमच्या हातात आहे। या अहवालावरती 12(1) परवानगी आपल्याला मिळालेली आहे। हा चुकीचा अहवाल सन्माननीय ERनी DDRला दिला, DDRने पणन संचालकांना दिला आणि त्याच्यात म्हणले, साहेब आता तुम्ही जो उल्लेख केला, तुम्ही हवं तर त्या पोलकडे करा। जो पोल उभा आहे तिथं मुरम काढला, त्याच्यामुळे तो एक 15-20 फुटापर्यंत ते खोल गेले। तेवढा फक्त तो एक काय म्हणू आपण भाग राहिलाय। बाकी हा 4-5-6 पोल आहेत ते 15-20 फुटापर्यंत खोल 100% आहेत। पण ते पोल बाजूला गेले ना, ते पोल बाजूला गेले का तेवढी जी माती आहे ना त्याच्यात ती जागा 100% सपाट होणार आहे। मी ऐका ना, हा प्रश्न हा आमदार साहेबांचा, खासदार साहेबांचा नाही किंवा बाजार समितीनं तुमच्या माध्यमातून, चला आपण थोडा वेळ धरू, आपण बाजार समितीनं कधी आमदारांना लिहिलंय, कधी खासदारांना लिहिलंय, याच्यामध्ये एक उल्लेख आहे। 2018 साली या रस्त्याच्या याच्यासाठी सर्व्हिस रोडला तत्वता मान्यता दिली। साहेब हा पण आहे, सर्व्हिस रोडनी काहीच होणार नाही, लोक मरतील। तिथं पलीकडून अलीकडे यायला क्रॉसिंग पाहिजे, क्रॉसिंग जो दुभाजक आहे तो कट करून मधून क्रॉसिंग पाहिजे, सर्व्हिस रोडनी काय होणार नाही। आणि ज्या मूळ मुद्द्यासाठी तुम्ही म्हणाला होते की सर्व्हिस रोड नाही आहे, हाय टेन्शन लाईट आहेत, आता मला सांगा बाजार समितीनं तात्पुरत्या स्वरूपात हे शेड उभारले, ही हाय टेन्शन लाईट आहे, आता ती समजा तुटली आणि आमचा एखादा शेतकरी जाऊ नये, घडू नये, पण ते त्याला लाईटला कळणार आहे का हे यांचं तात्पुरते आता काय करायला नको? साहेब जी कारणं तुम्ही दिली ना ती तुमच्या अंगलट आलीत। ही हा तुमच्या म्हणजे मी त्यांनाच म्हणतोय, तुम्हाला नाही म्हणते, ही अंगलट आलीत। हाय टेन्शन लाईन त्याच्या वाचून काही अडत नव्हतं। जिथे जिथे हाय टेन्शन लाईन आहे तिथं तुम्ही पार्किंग करू शकता, वेगळ्या कारणासाठी ती जागा वापरली जाऊ शकते। आम्ही निवडून आल्यापासून हेच सांगत होतो की इथे आपलं बाजार चालू करून घ्या, जे काय करायचं असेल, जे काय करता येईल ते। आता हे केले साहेब, हे 4-6 वर्षापूर्वी झालं असतं शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या। आता आमचे व्यापारी बोलत नाहीत, त्यांची प्रचंड अडचण आहे। सकाळी टोमॅटो बाजार भरतो, लगेच दुपारी 1 वाजता 10-11 वाजता तरकारी यायला सुरुवात होते। त्या तरकारीच्या गाड्यांमुळं टोमॅटोवाल्यांची अडचण होते, तरकारीचं काम संपते नाही, धनामिती यायला सुरुवात होते। पावसामुळं ते कुठंतरी आतमध्ये टाकावी लागते, त्याच्यामुळे तरकारीवाल्यांची अडचण होते, टोमॅटोवाल्यांची अडचण होते, अडचण व्यापाऱ्यांची होते, शेतकऱ्यांच्या मालाचं नुकसान होतं। एखादा माल शेतकऱ्याचा उचलला आणि तो जर भिजला तर त्याच्यावरून खूपदा भांडणं झालेली आहेत, भांडणं होत आहेत। हे काय आजच घडत नाही। आमचं म्हणणंच ते होतं, 2010 सालापासून ही जागा आपल्या ताब्यात आहे, तेव्हापासून याच्यावर काहीच घडलं नाही। ते कारण देताना तरी संयुक्तिक दिली पाहिजे होती की तुम्ही एवढ्या वर्षात 15 वर्षामध्ये तुम्ही याचा वापर करू शकला नाही, हे तुमचं अपयश आहे हो। हे तुम्ही कोणाला सांगणार आहात? हा तुम्ही काल सत्तेत आला असता तर तुम्ही हे अपयश झाकू शकत होता, पण 2010 पासून सतत तुम्ही सत्तेत आहात ना, आणि तुम्ही सत्तेत असताना मग तुम्ही कोणत्यासाठी कोणाला सांगताय? हे सगळ्या याच्यामध्ये 100% आपल्याला ही जागा वापरता येण्याजोगी आहे, ही सिद्ध झालेलं आहे। हा अनेक वेळा एखाद्या ठिकाणी व्यवसाय सुरू करतो त्यावेळेस ती जागा बिगर शेती करतो। इथं मार्केट कमिटीने एवढे मोठे शेड तयार केलेले आहेत, ही जागा तरी बिगर शेती आहे? साहेब याच्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की सदरचा प्रस्ताव सन्माननीय डेप्टी कलेक्टर अर्थात प्रांत साहेबांकडे दिलेला आहे। अनेक मिटिंगांमध्ये आम्ही 3 संचालकांनी मागणी केली की आपण त्याच्या बाबतीमध्ये काय केलेलं आहे तर ते आम्हाला द्या बाबा। आमच्याकडे तशा प्रकारचं काहीही कागदपत्र आजपर्यंत दिलेली नाहीत। म्हणजे आमचं म्हणणंच हे होतं
की इथे तुम्ही काय करताय. बरं, शिवाय मी त्यांना हेही सांगितलं होतं, तुम्ही अजितदादांचं सतत नाव घेत असता, तुम्ही अजितदादांकडे पाठपुरावा करा. मी समजा उद्धव साहेबांचा माणूस आहे, मी त्या चॅनलनी जाईल. अजून संतोषदादा शिंदे सेनेमध्ये आहेत, काही भाजपमध्ये आहेत. आम्हाला इथं राजकारण आणायचं नाही, आपल्याला आपण सगळेजण मिळून जाऊ, हेही आम्ही सांगितलेलं होतं. परंतु कोणत्याही प्रकारचं त्याला फॉलोअप त्यांच्याकडून झालेला नाही. हे अपेस त्यांचं आहे आणि ते अपेस झाकण्यासाठी मग त्यांनी काहीतरी कारण दिलेले. इथे टेम्पररी शेड केलेली आहे. 100% ते असं उत्तर देतील की आम्ही पक्क बांधकाम केलेलं नाही. ही नक्की दिशाभूल काय होते? तुम्ही तिथे संचालक आहात, मीटिंग मध्ये ते मुद्दे का मांडत नाही, तर तुमचे मुद्दे टोलून लावले जातात. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब, एका मीटिंगमध्ये म्हणजे पहिली जी मीटिंग होती, आता परत तिथं जागेवर येईल, जी आमची सुरुवातीची मीटिंग झाली 25/7/2023, म्हणजे आम्ही एप्रिलमध्ये निवडून गेलो. 24 म्हणजे एप्रिल मे जूनच्या मीटिंगा झाल्या आणि 25/7/2023च्या मीटिंगमध्ये जाहीरपणानं जागा घेण्याचा विषय परत आला. 20 साली एकदा हा झालेला होता, तो प्रोसिडिंगला आहे. आणि परत 23 साली म्हणजे जुलै 23ला 25 जुलै 2023ला तो मासिक मीटिंगमध्ये विषय आला जागा खरेदीचा. तिथे आम्ही 3 संचालकांनी जाहीरपणाने विरोध असा केलेला होता की आपल्याला नारायणगाव करता जागा आहे, बाकीच्या सगळ्या बाजारांसाठी जागा घ्यायला काही आमची हरकत नाही, अशा प्रकारचा आम्ही तिथं विरोध केला, तोंडी केला. ते आम्हाला चला नेहमीप्रमाणे आपण आलो, राजकारण करायचं नाही म्हणून आम्ही कुठे लेखी दिलं नाही, पण तो विरोध आमचा तोंडी असल्या कारणानं कुठेही प्रोसिडिंगला आलेला नाही. नंतरच्या काळामध्ये ते आमच्या लक्षात आलं, मग आम्ही प्रोसिडिंग मागायला गेलो. आपल्याकडे प्रोसिडिंग द्यायची प्रथाच नाही. काल परवा सन्माननीय मंत्री महोदयांनी सचिवांना सांगितलं की तुम्हाला कोणी सांगितलं याच्यात गुप्त काय असतं, ते प्रोसिडिंग देत चला. अजूनही सांगतो, आजही 30 तारखेला आपली वार्षिक सर्वसाधारण सभा आहे बाजार समितीची. बाजार समिती जुन्नरची वार्षिक सर्वसाधारण सभा आत्ताच्या 30 तारखेला 30 सप्टेंबरला आहे. सगळ्या संस्थांना कदाचित त्याचे अजेंडे गेले असतील, आम्हाला संचालकांना आले, पण कोणतंही प्रोसिडिंग त्याच्याबरोबर दिलं जात नाही. साहेब, साधं गणित आहे. मागच्या वर्षीची सर्वसाधारण सभा तुमची झाली तर त्याचं साधारणतः काय घडलं हे तुमच्या संस्थेला कळावं, हे सुद्धा इतिवृत्त किंवा प्रोसिडिंग आपल्याला दिलं गेलेलं नाही. अशीच प्रथा आजपर्यंत या बाजार समितीत चालत आलेली आहे. पहिल्यांदा तर आम्हाला तुम्हाला पटणार नाही वाणी साहेब, आत्ता आम्ही गेल्यानंतर प्रत्येकाच्या नावाची फाईल झाली आणि प्रत्येकाच्या मग तिथं मागच्या मीटिंगचं प्रोसिडिंग लावण्यात. या पूर्व काळात ते पण नव्हतं, नुसता अजेंडा असायचा, सभापतींनी सांगायचं, सचिवांनी वाचायचं आणि सगळ्यांनी मंजूर म्हणायचं. पहिल्या 2-3 मिटिंगांना आम्ही हे पाहिलं, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की असं कामकाज आम्हाला चालणार नाही. आमचं म्हणणं आहे आम्हाला मागच्या सभेचं प्रोसिडिंग आम्हाला वाचायला देत चला. मग ते म्हणले गुप्तता असते, सभापती म्हणले माहिती घेतो, अमकं करतो. आम्ही ERला सुद्धा लेखी पत्र दिले की आम्हाला प्रोसिडिंग दिलं जावं. ER म्हणले माहिती घेतो. ER सला वशिल्यावर लागला काय ते पण कळत नाही, तो पण माहिती घेतो. म्हणजे हे खरं तर अधिकाऱ्याकडून अपेक्षा नाही हो, ते अधिकारी आहेत त्यांना. हो तसं नाही, फाईल तिथंच असते, फाईल घरी नसती न्यायची. अहो ही साहेब आहे ना, ही बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर नाहीच आहे, ही कृषी उत्पन्न बाजार समिती संजयराव काळेच आहे. इथं आम्ही म्हणू तोच कायदा. हे दुर्दैव आहे. मला सांगा याच्यात काय गुप्त ठेवायला सारखं आहे? हे आहे काय? चोरायचं आहे का? ज्याला चोराच्या मनात चालणं, जर चोरायचंच नाही काय त्याच्यात आहे काय? म्हणून आम्ही सांगितलं की आम्हाला प्रोसिडिंग द्या. काही मुद्दे असे आहेत जे आम्ही म्हणालो नाही ते आमच्या तोंडी घातले जातात किंवा जे आम्ही मांडलेत ते वगळले जातात, अशा प्रकारे हे केलं जाते. आता आपला विषय आला होता कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 जुलै 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता जुन्नरच्या आपल्या उपबाजाराच्या आवारामध्ये आहे. आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, आदरणीय सभापती संजयराव काळे नेहमी त्यांच्या भाषणात म्हणत असतात की ही बाजार समिती शेतकऱ्यांची आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी बाजार समितीला त्या वार्षिक सभेला या, तुमचा तो अधिकार आहे. इथं काय कोण शेअर होल्डर नाहीत, मग अमकाच आला पाहिजे आणि तमकाच आला पाहिजे, संचालकांनीच यायचं. त्या संचालकाला कोणी निवडून दिलंय? ही बाजार समिती बायलॉज काय असेल तो असेल, बायलॉज काय हा कायद्याचं काय द्यायचंय का काय द्यायचं, काय द्यायचं पतसंस्थेचे अध्यक्ष तिथं सभासदच येऊ शकतात. हा दॅट्स इट. आता बाजार समितीत सभासद कोण आहे? तुम्हालाच माहिती, संचालक तुम्ही आहात. बाजार समितीत प्रत्येक संचालकांनी मतदान केलंय म्हणजे तो सगळे संचालक मतदार आहेत असं आमचं मत आहे. माझं म्हणणं असं आहे की सगळ्या संचालकांनी तर आलंच पाहिजे, पण ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती बाजार समिती चालती, काळे साहेबांचे जरा मागचे स्टेटमेंट आहे का, मी शेतकऱ्यांसाठी करतो, मी मग शेतकऱ्यांपासून काय लपून ठेवता तुम्ही? काय चोरीचं आहे का? होऊ द्या ना माहिती जरा. वर्षभरातून काहीतरी 2 रुपये खाऊ द्या आमच्या शेतकऱ्या, ज्याच्या जीवावरती एवढे 65-70 कोटी तुमचे जमलेत ना,
त्या शेतकऱ्यांच्या जीवावर आहे ना. हे संचालकांचं काय त्याच्यात 4-2 संचालक माल घालत असतील, बाकीच्यांचं काय? हे सगळा पैसा हा नफा हा केवळ आणि केवळ शेतकऱ्याच्या जोरावरती आलाय. त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी देखील त्या बाजार समितीत आलं पाहिजे. आम्ही सगळे संचालक त्यांच्या स्वागताला तयार आहोत. 100% आपण सगळ्यांनी त्या बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला यावं अशा प्रकारचं आव्हान देखील मी करतो. तिथं चोरीचं काय? शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे, शेतकऱ्यांसाठी काय योजना करायच्या त्याच सांगायच्यात. काय आहे पाहिलं का तुम्ही? बायलॉज आम्हाला हे बघा, बायलॉज त्यांनी सांगावेत. आता आम्हाला बायलॉज हा सांगितला गेला होता सन्माननीय सभापतींकडून की जमीन घेत असताना जो रेडी रेकनर असेल त्याच्या चौपट दराने माझा ऐका. आता तुम्ही बायलॉज आम्ही त्यांना विचारला होता तर त्यांनी आम्हाला हे सांगितलं होतं की आपल्या बायलॉज मध्ये तसं आहे की आपण रेडी रेकनरच्या चौपट दराने जमीन खरेदी करू शकतो. ज्या वेळेला आमची जमीन खरेदी केली गेली, 21ला मोर्चा झाला आणि 22ला आमची मासिक सभा होती, त्याच्यामध्ये मी सन्माननीय सभापतींना विचारलं की आपण म्हणाला होतात की बायलॉज मध्ये असं आहे. नाही 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 म्हणले, ते मी DDR ला विचारतो हे करतो. अजिबात तसा बायलॉज नाही. आता एवढ्या वर्ष 12-15 वर्ष त्यांनी उपस्थित कोण राहू शकतं असा बायलॉज काय आहे? मी तो बायलॉज वाचलेला नाही, मला तो बायलॉज माहित नाही. माझं स्वतःचं मत असे, शेवटी कायदा ही बाजार समिती शेतकऱ्यांकरताय का संचालकांकरताय? शेवटी कायदा शेतकऱ्यासाठी का शेतकरी कायद्यासाठी हे लक्षात घेतलं पाहिजे. सन्माननीय राजाराम बापू पाटील ज्या वेळेला मंत्री झाले त्यावेळेला एका IAS अधिकाऱ्याला ते हेच म्हणले, माझ्या खुर्चीत तू बस आणि तुझ्या खुर्चीत मी बसतो. हा, आता शेतकऱ्याला निर्णय द्यायचा आहे, काय करशील तू? शेवटी साहेब कायद्यानेच सगळं चालतं असं अजिबात नाही. आता आपण काही सगळं कायद्याने केलेलं नाही. आपण जे सगळं केलंय ना ते काही कायद्याने केलेलं नाही. आणि सगळे कायदे तुम्ही कायद्याने केलं असेल ना तर येऊ द्या ना मग तालुक्यातले. हा, मग जर कायदेशीर सगळं आहे तर मग तिथं घाबरायचं काही कारण नाही ना. सगळ्यांना बोलवलं पाहिजे. असं काय नाही ना. हे बघा, ज्या दिवशी तुम्ही तुम्ही तुमचे संचालक आहात तुमच्या सोसायटीचे, तिथं बाकीचे शेतकरी बसत नाहीत का? बसतातच ना. पण चर्चेत भाग घेतल्यावर हा, मग ते बोलल्यावर हा बोलण्याचा अधिकार नसतो. बघू ना आपण त्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने काही निर्णय घेऊ. पण शेतकरी ऐका, आता तर तिथं आता आय कार्ड आणा, नामकं आणा, तमकं आणा सांगितले ना, त्यावेळेला बघू ना. तो असं करेक्शन करा माऊली बाबा की ते म्हटले की प्रत्येक संस्थेच्या वार्षिक सभेत आपण जाऊ बसू, पण प्रत्येक संस्थेची जी काही म्हणजे जी चालते त्याच्यामध्ये असं आहे की सभासदच त्याच्याशी ठेवी ठेवतो, कर्ज काढतो. पण या बाजार समितीत मी तेच सांग मी त्यांना 2 मिनिट आमचं म्हणणं नाही ऐका ना, आमचं म्हणणं तेच आहे. आमचं म्हणणं काय आहे का बाजार समितीमध्ये जर मग बाजार समितीचा शेतकरी तुमचा सभासद नाही तर मग तुम्ही त्याचा इन्शुरन्स काढायचं का म्हणले? कसे इन्शुरन्स काढणार? कोणत्या कायद्यात बसणार आहे? हे कायद्यात आहे का? शेतकऱ्यांना फसवता काय तुम्ही? एकीकडे तुम्ही सांगताय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांचा इन्शुरन्स काढू, मग तो कोणत्यात काय? मतांची लालूच दाखवण्यासाठी. मग आता तुम्हाला मतं पाहिजे, शेतकऱ्यांना येऊ द्या ना. आमचं म्हणणंच आहे शेतकऱ्यांनी आलंच पाहिजे. ज्या शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर हे सगळं उभं आहे, ज्या शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर बाजार समिती चालते, ज्या शेतकऱ्यांच्या बाजार समितीत माल घालण्याला सन्माननीय सभापती डिझेल घालून बाजार समितीची गाडी फिरवतात, कुठेही नेतात, त्याला बंधन नाही पाहिजे. शेतकरी तिथं आलाच पाहिजे, शेतकऱ्यांनी आपलं मत मांडलंच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्याच्यामुळे माझे हात जोडून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही 100% तिथं या, तुमचं स्वागत आहे. समजा जो काय बायलॉज असेल तो असेल, या वार्षिक सभेमध्ये तो बायलॉज बदलण्याचा प्रयत्न होईल. 100% करू आपण तसा ठराव मांडू. अडचण काय? आपल्याला ठराव मांडायला अडचण काय? आता मार्केट कमिटीने हे टेम्पररी व्यवस्था केली आहे, ती व्यवस्था केली त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन का? पूर्वी जागा खराब होती साहेब, चांगली झाली. परत तुम्हाला थोडं मागण येतो. तुमच्याच मुलाखतीला आता सुरुवातीला मी अभिनंदन केले. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. मी पहिलं अभिनंदन केलं. माझी सुरुवातच ती आहे की हे केलंय हे अभिनंदनीय, पण शेतकऱ्यांचं करोडो रुपयाचं नुकसान होऊ नये झालंय, याच्यात दुःख आहे. हे वाईट आहे. कारण की हेच 2010 सालापासून आजपर्यंत 10-15 वर्षापूर्वी जर होऊन गेलं असतं तर खूप चांगलं झालं असतं. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या असत्या, व्यापाऱ्यांच्या अडचणी दूर झाल्या असत्या, जे माल खराब झालेत त्याच्या बाबतीमध्ये काही झालं असतं. आणि आता परत तुम्हाला सांगतो, ही जागा जी आहे ना, जी पाठीमागची जागा तुम्ही पण म्हणता, मी तुम्हाला चॅलेंज सांगतो, वन डे एका दिवसा ऐका ना, एका दिवसामध्ये 2 JCB लावले तर सगळी जागा एका दिवसामध्ये सापट होईल. मी घेतो टेंडर, मला पैसे देऊ नका. आम्ही तसे पण कॉन्क्रीटीकरण जुन्नरच्या बाजार समितीत केले आम्ही 3 संचालकांनी, इथं आम्ही पदर पैशाने करू नये, एका दिवसात सपाट करून देतो. 2 JCB लावले साहेब. बघा, जे आमच्यामध्ये एक म्हण आहे, बोलू नये खरं तर, आता माफ करा,
पण जुंद्री होता, पण जिला नाही बारा नांदायचं तिला 12 बुधीन, फोडलं कपाळ बांधली चिंदी, का तर नवरा मारतो. हे कारण सांगायचं असतं साहेब. 100% जागा वापरात येण्याजोगी आजच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका. जो अधिकारी आहे त्यालाही त्याचं भोगावं लागणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट, आमचे सन्माननीय संचालक मित्र तुमच्या बाईटमध्ये जे बोललेत ना, त्यांनी एक कबुली दिलेली आहे. काय सारंग गोलपांनी काय कबुली दिली? तुम्ही प्रश्न विचारला त्या 10 एकराचं काय, त्यांनी मान्य केलंय का ती मोजलेली नाही? साहेब आपण 10 एकर जमीन घेतो 30 कोटीची आणि त्याची अजून मोजणी नाही. आमचे मुद्देच ते 12 एकच्या स्पष्टपणे नाही आम्हाला आमच्या संचालकांनी अप्रत्यक्षरित्या पाठिंबा जाहीर केलेला आहे. सारंग शेठचे मनापासून धन्यवाद की त्यांनी ते मान्य केलंय. 12 एकच्या मंजुरीतल्या ज्या त्रुटी नाही, जे बेकायदेशीरपणाने खरेदी केले, आम्ही जे म्हणलो ना किरणराव, ते हेच आहे. 12 एकच्या परवानगीमध्ये तेच म्हटलेले आहे. त्या अनेक मुद्द्यांना मोडून तोडून कायदा वाटोळं करून टाकलेले. परत आम्ही तेच सांगतोय की ही जी जागा आहे ही चांगली होती, आजही आहे आणि ती उद्याही चांगली. आम्ही या जागेला कधी विरोध केलेला नाही. काही वर्षापूर्वी या ठिकाणी धनानीतीचा लिलाव होत होता. हे आता त्यांना विचारलं पाहिजे. त्यावेळेला आम्ही संचालक नव्हतो. नाही आम्ही संचालक नव्हतो त्यावेळेला. काहीतरी त्रुटी आढळल्या असतील, चोरीमारी होत असेल. आता मला सांगा साहेब, तुम्ही घर बांधून ठेवले, आता इथं कंपाऊंड करणं वगैरे, खरं तर सुरुवात काय असते? तुमच्या जागेची मालकी पहिली झाली पाहिजे, चारी बाजूने तुमचं कंपाऊंड झालं पाहिजे. तुम्ही बाहेरच्या भिंती बांधायच्या ठेवल्या आणि आतमध्ये घरात राहायला गेले. अभिनंदन याच करताय. आता याच्यासाठी बाजार समितीच्या पाण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी आहेत. कदाचित त्यावेळेला तेच झालेलं होतं. पैसे वगैरे असतात त्याचं संरक्षणाचं काय? ते आता बाजार समिती करेल ना, सिक्युरिटी गार्ड ठेवील, बाउन्सर ठेवील. पैशाचा प्रश्न विचारण्यापेक्षा त्या बडबडीने 4.25 कोटी रुपये बुडवले ते पहिलं विचारा. हा बोल. त्याच्यावरती काहीतरी आम्ही सांगतो तुम्हाला. मग जवळजवळ अजूनही 1 कोटी रुपये लिगली जास्त अहो 2 लाख 2 कोटीच्या आसपास ते पैसे अजून मिळालेले नाहीये. बाजार समिती नक्की काय करते? बाकीचं काय घेऊन बसले? याचं राहिलं आणि त्याचे पैशाचं काय झालं, याच्या पैशाचं काय झालं? जे पैसे महत्वाचे ते विचारा. शेतकऱ्यांचे पैसे बुडालेत, कधी नेऊन द्यायचे पैसे? तुम्ही कधी वसूल करून देणार? 24 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांचे पैसे देणे बाजार समितीला अनिवार्य आहे. आणि किती दिवस तक्रारी होतात, किती दिवस चाललंय? माझा मुद्दा असा आहे, प्रश्न एवढाच आहे का जे शेतकऱ्याचा माल व्यापारी घेणार, शेतकऱ्याकडे पैसे असणार, आडतदाराकडे पैसे असणार, आपण पाहतो चोर कशा पद्धतीने पैसे पळवतात. त्या संदर्भात काही उपाययोजना नाहीतर तुमच्याकडे 70 कोटी रुपये शिल्लक आहेत, शेतकऱ्यांचे पैसे भरून द्या तुम्ही. तुमची जबाबदारी नाहीये का शेत वसूल करताना तुम्ही शेतकऱ्यांकडून? मग शेतकऱ्यांचे पैसे कुणी द्यायचे? शेतकऱ्यांचे पैसे कुणी द्यायचे? हा महत्वाचा मुद्दा आहे ना. त्या मुद्द्यावर बोला. शेतकऱ्यांचे आज काय काय व्यथा आहेत त्या मुद्द्यावर बोला, त्या मुद्द्यावर प्रश्न विचारा. या जागेवर 70-80 फुटाची उंची आहे आणि अमुक आहे तमुक आहे. दुसरी जागा खरेदी करण्यासाठी या जागेची नाटकं चालू होती. तुमचा मुद्दा मी चिडचिड समजू शकतो. माझा मुद्दा सरळ स्वच्छ होता. इथं जो लिलाव होणार, शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांकडे जाणार, इथं संरक्षणाची हमी काय? संरक्षणाची हमी जशी तिथं आहे तशीच इथं पण असणार. काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. तो प्रश्नच महत्वाचा नाहीये. साहेब मी सांगतो, ऐका तुम्ही माझं, ऐका पहिलं. जिथं त्या धनामितीचे निलाव तिथं होतात, शेतकऱ्यांचे पैसे जातात की नाही? अपवाद असेल कुणाची तरी बुडत असतील. आता तोच निलाव तीच बाजार समिती इथं घेऊन येते. शेतकऱ्यांच्या पैशाचा प्रश्न आला कुठं? परंतु जे पैसे 4-4 वर्ष थकीत आहेत त्याच्याबद्दल काय ते बोला. त्याच्यावर प्रश्न विचारा आम्हाला. एवढ्या वर्ष आम्ही गप्प होतो तर शेतकरी पण गप्प आहेत. ज्यांचे पैसे आहेत त्यांचे. पण तुमची जबाबदारी नाही का? आम्ही गप्प बसले म्हणजे आम्ही दगडी घातल्याशिवाय तुम्ही हलायचंच नाही का? मग तुम्ही नक्की करता काय? पुण्याला जाऊन आईश करता, कॅलिफोर्नियामध्ये जाऊन आईश करता का शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून? बाजार समितीच्या सभापतींनी आणि संचालक मंडळाने प्रत्येक बाजारात तिथं कुठेतरी चक्कर मारली पाहिजे. नक्की शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत, काय काय चाललंय ते पाहिलं पाहिजे. जे जास्त शाजूकपणाचा आव्हान आणून तुमच्या समोर बाहेर देतात त्यांच्या गाड्यावरती 5-5 किलोची वजन घटलेली आहे. रामभाऊ वाळून समक्ष साक्षीदार आहे आणि आजही शेतकऱ्यांना समोर उभं करीन. त्याचं काय नुकसान कोणाची आहे? शेतकऱ्यांची नुकसान आहे. आम्ही शेतकरी म्हणून बोलतोय. तो सभापती 100 वर्ष राहिला ना, 100 वर्षाचा नारळ घ्या, आमचं काही म्हणणं नाही. परंतु फक्त एक काम करा का शेतकऱ्यांचा जिथं फायदा आहे, शेतकऱ्यांचं जिथं हित आहे त्याच्यावर रेग्युलर काम झालं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आमचं दुखणं बाकी काहीच नाही. रामभाऊ शेठ
सुरेश वाणी साहेब म्हणाले 100% ही आता बाजार समितीची जबाबदारी आहे. साहेब, एका व्यापाऱ्यावरती गुंडाने हल्ला केला. आता नुसत्या 4 जुड्या घेऊन नाही दिल्या म्हणून हल्ला केला. 4-10 लाख रुपये आता व्यापारी सोबत ठेवत असतात. ही बाजार समितीची जबाबदारी आणि बाजार समिती आता ती पार पाडेल. आम्ही संचालक मंडळ किंवा सभापती, सन्माननीय सभापती हे त्याच्यावरती उपाय काढतील. खरं तर या सगळ्या गोष्टी म्हणजे मी मागाशी तुम्हाला म्हणलं की घराच्या चारी बाजूच्या भिंती काहीच घातल्या नाही, गुसा घरामध्ये घ्या प्रपंच करा त्याच्यामध्ये, ही अडचणीची गोष्ट आहे. शेतकऱ्यांना मारतात. कोण त्याने आम्ही तिची जुडी घेतली म्हणून कोण मारते, काय मोगलाई माजली का काय चाललंय, करता 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 बाजार समितीचे 15% मंडळ आणि सभापती आहेत त्यांनी बघायचं की तुम्ही आम्ही बघायचं. त्यांना पैसे तुम्ही म्हणता 4 वर्ष तुम्ही काय करत होता, पैसे त्या शेतकऱ्यांचे मिळाले नाही तर 4 वर्षामध्ये कितीतरी शेतकरी तिथे गेलेत, आंदोलन केलं, केलंय, त्याच्यावर उपोषण केलंय. त्या जमिनीवरती तुम्ही विचारलं आता आतापर्यंत 4 वर्षामध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे थकलेत, काही शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्यायसाठी आम्ही प्रयत्न केले. बरोबर आहे ना एक माणूस होता साहेब, तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. आम्ही नाही म्हणतोय का, अभिनंदन तुमचं. काही शेतकऱ्यांचे पैसे मी पण मिळवून दिलेत, काही शेतकऱ्यांचे पैसे अजून किरण भाऊंनी मिळवून दिले असतील, यांनी मिळवून आपण दिले करतो असतील. प्रयत्न, परंतु आपली जे बाकी जबाबदारी. शिल्लक आहेत आणि ज्यांचं कोणी पाठीमागं बोलतं नाहीये त्या जे लोकांना ठोक काय रकमेमध्ये साधारणतः 2 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम बरबड्यांचं त्याच्यावरती बोजाही चढलाय, त्याचा निलावही होणार होता. पण मला असं वाटतं की त्याला कुणीतरी चांगल्या माणसांनी, कायदेशीर सल्लागार जे खूप उच्च शिक्षित आहेत त्यांनी कायदेशीर सल्ला दिला असेल आणि त्याच्यावरती त्या प्रक्रियेवरती स्टे घेतला, नाहीतर ती जमीन निलाव होऊन शेतकऱ्यांचे पैसे मिळण्याची स्टे झालेली होती. उच्च शिक्षित म्हणजे परदेशात हा, मे बी तसे असू शकेल ना, तसे असू शकेल. शेतकऱ्यांना जी सभा आहे, वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, ते शेतकऱ्यांना परवानगी मिळावी अर्ज देण्यासाठी आपला महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. परंतु असं करून तुम्ही दबावतंत्र किंवा त्यांच्यावर वेगळं प्रेशर आणण्याचा प्रयत्न करताय असं त्यांचा आरोप आहे. काय सांगा? आता मी तुम्हाला सांगतो, मागच्या 2-3 वर्षातलं सभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग काढा. जे काय म्हणत असतील ना त्यांना म्हणावं त्याच्यातलं सभेचं रेकॉर्डिंग काढा आणि मला त्यातले किती संचालक आहेत किंवा कोणत्या संस्थेच्या वतीने आले होते हे आम्हाला सांगा. तुम्ही लक्षात घ्या, मागच्या 2-3 वर्षामध्ये त्या सभेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग काढा आणि त्याच्यामध्ये बघा. आमचं म्हणणं हेच आहे, उलट आता त्यांना बुडाला आग लागली, त्यांना भीती वाटायला लागली आहे म्हणून कदाचित ते असं म्हणत असतील. आमचं म्हणणं तेच आहे, ज्या शेतकऱ्याच्या घामाच्या पैशावरती बाजार समिती उड्या मारते ना त्या शेतकऱ्यांना तिथं बसायला दिलंच पाहिजे, हा आमचं म्हणणं आहे आणि ते कायदेशीर आहे. कायदा तुमचा काय सांगतो हे बाजूला ठेवून द्या. सभासद नसल्यानं तुम्ही तिथे नेऊन गोंधळ घालणार आहे. काय संबंध आहे, आम्हाला गोंधळ काय घालायचा आहे? आता याच्यापेक्षा मोठा गोंधळ काय असू शकतो? किरण शेठ, तुम्ही आता म्हटले की अधिकचे सभासद नेऊन किंवा शेतकरी नेऊन गोंधळ घाल, तुम्ही गोंधळ घालण्या इतपत काही चुकीचं कृत्य केलंय का? तुम्हाला भीती का कर नाही त्याला तर डर काय पाहिजे? जर साफ आणि स्वच्छ असं पारदर्शक कारभार आहे तर तुम्हाला 1000 लोक समोर आली तर तुम्हाला काय त्याच्यात भीती असायला पाहिजे? मग याचा अर्थ असा की तुम्ही कुठेतरी चुकीचं वागलेत. त्यांनी आता जे अजेंडे पाठवले सोसायट्यांना त्याच्यात आमच्या निदर्शनात असं आलंय की सोसायटीच्या तुम्हाला 13 प्रत्येक सोसायटीच्या 13 संचालकांचं मत चालतं आणि उपस्थितांना कोणीतरी एक एकच द्या. हे कसं काय, हे कोणत्या कायद्यात आहे? 13 नाही निवडणुकीला मतदानाचा हक्क वेगळा आणि बायलॉज वेगळा. भविष्यकाळात तो बायलॉज बदलला पाहिजे साहेब 100%. पण मग बस, ही तेच, मागणी तेच. मागायला आपण जाऊ ना तिथं. तुम्ही पत्रकार मंडळी या ठिकाणी आता माऊली बाबांनी सांगितलं का सगळे या, आम्ही आजही रस्त्यावर तुम्ही उद्या या, रस्त्यावर ना, काय उद्या आपण सगळी मंडळी जाऊ आणि गोंधळ काय घालायचाय? आपण आपल्याकडे समजा तुमच्या आमच्याकडे काही मुद्दे असेल तर ते मांडू, त्याची ते सर उत्तर देतील. पटलं तर ठीक, नाही पटलं तर पुढे. गेल्या वेळच्या सभेला, वार्षिक सभेला तिथं मी पण उपस्थित होतो. तुम्ही काय प्रतिनिधी म्हणून होते? प्रतिनिधी म्हणून जरी नव्हतो तरी मी शेतकरी म्हणून तिथं उपस्थित होतो आणि शेतकरी म्हणून उपस्थित असताना मी काही महत्वाचे विषय, महत्वाचे मुद्दे तिथं मांडले होते. काय आता पण जर मला इच्छा असेल तर मला तिथं काही विषय मांडायचे. मग असं काय घडलं का आणि आता मला वर जर आंबवला तिथं नाही येऊन बंदी केली द्यायचं? असेल तर मी काय अतिरेकी आहे का? मी अतिरेकी आहे का म्हणून मी तिथं जायचं नाही? अहो, शेतकऱ्यांच्या शेतवर बाजार समिती मोठी झाली, शेतकऱ्यांच्या पैशावर तुम्ही जगता काय? शेतकऱ्यांच्या पैशावर करोडो रुपयाची संपत्ती गोळा केली आणि शेतकऱ्यांना तिथे यायला परवानगी नाही. तुम्ही क्रायटेरिया ठरवून द्या की बाबा शेतकऱ्यांच्या वतीने 5 लोक बोलतील, कुणी संचालकांच्या वतीने 2 लोक बोलतील किंवा बाजार समिती संचालकांच्या वतीने 2 लोक बोलतील आणि मचमच गोंधळ कोणी करायचा नाही. इतर वेळेला तुम्ही 50 लोक आणि 100 पोलीस प्रोटेक्शनला आणता काय? मग आता बाजार समितीच्या त्या कार्यक्रमाला पण 500 पोलीस घेऊन या ना संरक्षणाला. काय बिघडलं कुठं? आणि इथं कोण मारामाऱ्या करायला चाललंय का?
इलेक्शन देतात, तुम्ही लोकशाही मार्गाने हे सगळं बदलवण्यासाठी संचालक का होत नाही? मला या संचालक होण्यामध्ये आणि इतर गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. तुमचं काय म्हणणं आहे का संचालक सभापती आहेत, त्यांना गाठवा पहिले, परत संचालक व्हायचं तर संचालक का होत नाही? अहो, येऊ द्या ना, निवडणूक लढतील ना ते. हा, निवडणुकीची शेतकऱ्यांना मतदानाला अधिकार ठेवा ना. तुम्ही जे संचालक झाले, जे सभापती झाले, त्यांना विचारायची डिरिंग करा ना. यांना विचारताय शेतकऱ्याला, तुम्ही का संचालक होत नाही? हा बोललो मी तुम्हाला, ते झाले तुमच्या ह्याच्यात. तुम्ही प्रश्न काय विचारला आता, तुम्ही संचालक का होत नाही? अहो, संचालक व्हायला तुम्ही एवढा बायलॉज त्याचा. निवडणूक लागल्यावर ते बघतील ना. आता जे संचालक आहेत त्यांना विचारा ना, तुम्ही काय विचारायचे. तुम्ही त्यांना उलट घेताय, तुम्ही संचालक का होत नाही? अहो, दादागिरी काय? आता एवढं अंतर आहे आपल्या त्याच्यात, काय दादागिरी? प्रश्न समजून घ्या की आपण ज्यावेळेस एखाद्या प्रक्रियेच्या विरोधामध्ये जर ते ऐकत नसतील तर लोकशाही मार्गाने तिथं हात आलं पाहिजे. आणि अनेक संचालकांनी निवडून दिलेले संचालक रामभाऊ शेठ कुठं कोणाच्या मांडीवर जाऊन बसले? साहेब मला आता प्रश्न बाहेर काढला. तुम्ही प्रश्न काय विचारला त्यांना, तुम्ही संचालक का होत नाही? कुणाच्या मांडीवर जाऊन बसले हा विचारायचा अधिकार तुम्हाला नाही. हा, संचालकाचा हा विचारायचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही. हा विचारायचा अधिकार जे मतदार आहेत, जे शेतकरी आहेत, ते विचारतील. त्यांना विचारायचा अधिकार आहे. तुम्हाला विचारायचा अधिकार नाही. मतदार आहेत का? तुम्ही जरी मतदार असले, पत्रकार आहे. तुम्ही आता पत्रकार आता म्हणून पत्रकार राहा तुम्ही, फक्त तुम्ही पत्रकार राहा. तुम्ही आता पत्रकार नाही तर ते सोडा ना आमच्यात या मग. म्हणून उभे नाहीयेत. आता फक्त पत्रकार राहा तुम्ही. तुम्ही फक्त पत्रकार राहा आणि तुम्ही तेच चांगले शोभता. तुम्ही तेच चांगले शोभता. हा, दादागिरीचा नाही विषय. तुम्ही फक्त पत्रकार राहा. आम्हाला मिटिंग मला आमचे विषय जे काय आहेत शेतकऱ्यांबद्दल आम्ही तिथे जाऊन ऐका ना, मांडणार. रामभाऊ आम्ही काय शेठ. दादागिरी करायचं काय रामभाऊ प्रश्न शेठ, आहे तिथे? अर्धा मिनिट. साहेब तुम्ही लक्षात घ्या, या वर्षी ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुद्दे बोलतो तुम्ही संचालक का होत नाही? गोडेकरांना समज द्या. हो, हो. असं अनपार्लमेंटली बोलायचं. ऐका ना, 2 मिनिट. काय अनपार्लमेंट सांगा मला, काय बोललो मी? हो, गोडेकर ऐका. या पूर्व काळामध्ये जो संचालक असेल त्याला बाजार समितीच्या निवडणुकीत उभं राहता येत होतं. यावर्षी सरकारने काय केलं, त्या नियमात बदल केला. का सातबारा असेल त्या शेतकऱ्याला समज द्या, ते म्हणतात चुत्या माणूस आहे. अहो नाही असं म्हटले नाही. अहो, असं नाही म्हटले नाही. चुत्या म्हणतात त्यांना. हो, शब्द बघा काय म्हणतात. शब्द मस्ती नाही पाहिजे. शब्द मागे घ्या. हो मस्ती नाही पाहिजे. हो, गोडेकरजी तुम्ही नाही आपण अनपार्लमेंटरी नाही, अनपार्लमेंट चुकले बाबा, क्षमा मागतो. ऐका हो, ऐका ना, 2 मिनिट थांबा. मी तुम्हाला काय सांगतोय, यावर्षी अर्धा मिनिट. यावर्षी सरकारने वाणी साहेब यावर्षी सरकारने संचालकांशिवाय जो शेतकरी असेल त्याला पंचायत आपल्या बाजार समितीच्या निवडणुकीला उभं राहायचा अधिकार दिला. याचा अर्थ सरकारच्या डोक्यामध्ये हे असेल की भविष्यामध्ये शेतकऱ्यांना सर्रास या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं. त्याच्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करत राहू, संचालक म्हणून राहू, एक शेतकरी म्हणून पाठपुरावा करत राहू. 100% आपण ते करू. योग्य त्या पद्धतीने अभ्यास चालूच आहे. बोला. आणि साहेब मला वाटतं विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतो ना आपण, किंवा बुडत्याचे पाय डोहाकडे. त्यातलं महिन्यापूर्वी ज्या वेळेला 10 एकर जागा आपल्या मार्केट कमिटीने घेतली आणि त्यावेळेला आदरणीय काळेसाहेब त्या जागेचं समर्थन करण्यासाठीची पत्रकार परिषद बोलवली होती. आणि त्या पत्रकार परिषदमध्ये त्यांनी या जागेचं कारण सांगितलं की ज्या 13 एकरवरती आपण आता उभे आहोत की 70-80 फुटाचे तिथं खड्डे आहेत, 70-80 फुटाचे तिथं डोंगर आहेत. तुम्हीच मगाशी सांगितलं आणि आम्ही गाववाले, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की ह्यापूर्वी ह्याच ठिकाणी मेथीचे लिलाव या ठिकाणी झालेले आहेत पूर्वी. आणि आता 70-80 फुटाच्या महिन्यापूर्वी ते सांगतायत. बरं, याच्या पुढे जाऊन जो कळस होतो तो ज्याला शासनाने नियुक्त केलं, जो AR ऑफिस, जो खरं तर एक क्लास 1 दर्जाचा अधिकारी, तो सुद्धा त्याच्या रिपोर्टिंगमध्ये देतो. म्हणजे मला असं वाटतं की हे खरं तर तालुक्याचा दुर्दैव म्हणावं लागेल की ज्या वेळेला मार्केट कमिटीची निवडणूक झाली, मला वाटतं फक्त एकच, जर कधी एकाच गावची जर कधी विकास सोसायटीनी त्यांची 13 मतं जर कधी विरोधी पॅनलला दिली असती तर आज सत्तेत हे नसतं. हे तालुक्याचं दुर्दैव त्यावेळेला झालं. कदाचित आज हे सत्तेत बसले नसते. हा एक महत्त्वाचा भाग आहे. आता मला असं वाटतं की बा प्रत्येक गोष्ट मार्केट कमिटीची, मला काय एवढा अभ्यास मार्केट कमिटीचा नाहीये, एवढा आम्ही खोलात गेलो नाही कधी. आज माऊली शेठने सांगितले, सचिन भाऊने सांगितले, रामभाऊ शेठ या ठिकाणी बोललेत
या सगळ्याच विषयांवरती आम्ही एवढं खोलात नाही गेलेलो. पण मार्केट कमिटीचा प्रत्येक काय काम काढलं का त्यात फक्त पैसेच घ्यायचे का? आता मला वाटतं सचिन भाऊने सांगितलं की 38 लाख रुपयाचे हे 4 शेड आहेत. आता वाणे साहेब मला तुम्ही प्रामाणिक सांगा की 1 महिन्यापूर्वी ही जागा कामात नव्हती, 1 महिन्यानंतर ही जागा आता तुम्ही कामात आणली. बरं कामात आणली, हे 38 लाख रुपये शेतकऱ्यांच्या 1-1 रुपयाच्या घामाचे ज्यावेळेला मार्केट कमिटीला आम्ही पाहतो ना, त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याची अवस्था जर तुम्ही पाहिली ना की 12-1 वाजता तो येतो आपला नंबर लागण्यासाठी, तो त्या लाईनमध्ये उभा राहतो आणि हे 38 लाख रुपये मला असं वाटतं याच्यामध्ये वाशे, ताडपत्र्या आणि काथ्या याच्या सोडून मला असं वाटतं याच्यामध्ये मला तर काही दिसत नाही. बरं ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी धनामितीचं तुमच्यावर आलेलं आता तुम्ही ते उलटवायचा प्रयत्न करतात, पण हे उलटं बुमरँग तुमच्यावर होणार आहे. आणि दुसरी गोष्ट आता मला तुम्ही सांगा, ही जागा पाहिल्यानंतर या ठिकाणी माऊली शेठ लिलाव कसा होईल की ज्या पद्धतीने कंजेस्टेड केलंय की हे काय चौकोन उभे केलेले आहेत, हे आडवे तिडवे मध्ये फुल्ल्या मारून काम केलंय, याच्यामध्ये गाड्या कशा जाणार? म्हणजे हे 38 लाख रुपये म्हणजे मला पहिला प्रश्न असा पडला, हसू येतं आणि क्यू पण येते, या सगळ्या गोष्टी हसू येतं आणि क्यू येते किंवा एवढी मोठमोठी माणसं त्यांच्या डोक्यात बा एवढ्या कशा गोष्टी लक्षात येत नाही की आपण काहीतरी थांबवण्यासाठी त्याचा उलटा काय आपण विचार करतो का? म्हणजे हसण्यासारखी ही गोष्ट आहे. जे आता ते बोलले त्यालाच अनुसरून माझा अजून एक प्रश्न आहे की ज्या वेळेला ह्या जागेची अडचण सांगितली होती त्या वेळेला ह्या जागेमध्ये टॉवर लाईनचे मोठे मोठे टॉवर लाईन गेलेत असं सांगितलं होतं, बरोबर? आणि आता टॉवर लाईन न शिफ्ट करता तुम्ही इथं शेड बांधलेत. उद्या जर त्या टॉवर लाईन मुळे काही अपघात झाला आणि 4-10 शेतकरी दगावले किंवा काही कमी जास्त झालं तर आता याची सर्वस्वी जबाबदारी सभापती साहेब घेतील का? आणि त्यांनी ती घेतली पाहिजे. घ्यावीच लागेल. हो, घेतलीच पाहिजे. जागा घेताना त्यांनी 10 एकर घेताना जबाबदारी घेतली ना, मग ही जबाबदारी केस घेतील आता. जोखीम त्यांची आहेच, ते नाकारून आहे की नाही? जर तुम्ही नाही जागा खरेदीच्या अगोदर जर तुम्ही ही कारण सांगताय की इथे टॉवर लाईन आहे, जमिनीपासून ही जागा, रस्त्यापासून ही जागा 70-80 फूट उंचीवर आहे, तिथे 40-40 फुटाचे खाली ओढे आहेत, अहो ते गेले कुठं? 8 दिवसामध्ये ते गेले कुठं? आमचा हा खरा प्रश्न आहे. आणि आमची दुसरी तळमळ आणि सगळ्यात महत्वाचा विषय, आम्हाला आज तुम्ही बोलले संचालक व्हा, अमुक करा, तमुक करा. मग तुम्ही मी सांगतो तसं करा. आम्हाला फुकट संचालक बनवता का? 1ही रुपया खर्च न करता जर तुम्ही संचालक बनवत असाल तर मी संचालक व्हायला तयार आहे. कारण मी 10-20 लाख रुपये खर्च करून संचालक होऊन तिथे जर गेलो तर मी ते 10-20 लाख रुपये वसूल करण्यासाठी तिथे काहीतरी उद्योग करत राहणार काय, आणि मी पण त्यांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसणार. म्हणून मला तुम्ही जर फुकट सभापती बनवत असेल तर मी सभापती पण व्हायला तयार आहे. जय जय महाराज. हा, मला फुकट संचालक बनवत असेल तर